अध्याय 18 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय 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 चिद्दिलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंशा परेशा, पाही माम दीनबंधू, हे केशवा केशिवर्धना, हे माधवा मधुसूदना, हे पुतना प्राण शोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते. काय माझ्या आहे म्हणी ते तू जानशी चक्रपाणी, तेच कार्य तुझं लागुनी बोलून दाऊ पद्मनाभा. भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वीसी श्रीहरी, ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाल. म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा, सोडा मनीची कठोरता, दासगणू हा तुझा असे. आकोटाचे शेजारी मुडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी, समर्थाची भक्ती नसे. हळदी माळ्याच्या वंशात हिचा जन्म झाला, सत्य शिवराम नामे हिचा तात भुलाबाई जननी असे. बायजाचे बालपणी लग्न झाले होते जाणे, ललाटी जी विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे. बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जामाताच्या गृहासी. परी उपयोग नाही झाला, जामात षड होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर. बायजेकडे पाहून जननीकडे रोदन, माझ्या बाईची तारुण्य वांज पाहू राहते. भुली म्हणे शिवरामासे, बायजाना ठेवा आईशी, दुसरा नवरा करून ऐसी देणे आहे भाग पहा. शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना. काही दिवस वाट पाहू नको ऐसे अधीर हो. बायजाशी येथेच ठेवू तिच्या सासरवाडीला. नपुसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दुरी, वाट पाही यास्तव. ऐसे उभयंता बोलून बायजाशी तेथे ठेवून आले मुडगावा, कारण आपल्या घराते. बायजाचे वय 15-16, वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग. डोळे नाक पाणी दर बांधा, उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाची मोहित होई. तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजाशी इच्छा झाली मानसी संभोग तिचा करावया. त्याने प्रयत्न केले नाना, वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे. हताशा ऐशी मुळे न होई, मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन. झुरणे दे हे सोडून, आनंदीत ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला. ऐसे त्याने सांगावे, चाळे नाना करावे, काही आमिष दावावे, चित्त तिचे भुलवावया. परी उपयोग होईना, बायजीच्या न हे येई म्हणा. ते म्हणे, हे नारायणा, का रे दैन्य मांडलेस. बालपणापासूनच ध्यायले मी तुझे चरण, त्याचेच काही मज लागून फळ दृष्टी पडावे. जयाचा मी हात धरला, तो ना पुरुष कडून आला, दैव योग समजून चुकला, संसार नशिबी नाही मम. बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही, कृपा करी रे शेषशाही, स्पर्श पुरुषाचा न होऊ मला. ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपुला हेतू कळविण्यासी. रात्रीची या समयाला तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोडा हा विचार स्वैर ऐसा होऊ नको. ह्या तियेच्या भाषणा तोना आणि मुडी मना, होता कामाची वासना, नीती विलया जातसे. अंगावरी टाकण्या हात, जो तो पाही इतक्यात त्याचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो. खोक पडली डोक्यासी, बायजाने धरिले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो. बायजा म्हणे, ज्येष्ठ धीरा, या गोष्टीचा विचार करा. अभिलाष तो नाही बरा, परस्त्रियेचा केव्हाही. मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा. त्याने नाद सोडिला, सदनी निवांत राहिला. पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुडगावी. भुलाई म्हणे पतीसी, चला जाऊ शेगावसी, महाराजा ते पुसायसे पुढील भाकीत बायजेचे. ते मानले शिवरामासे, आला घेऊन कन्येसी, महाराजा ते पुसायसे आपल्या त्या कांतेसह. बायजा घातली पायावर, केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर, पुत्र पौत्र द्यावे हिला. ते समर्थाने ऐकिले, शिवरामासे हसत बदले, अरे नशिबी नाही लिहिले विद्यात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असते तिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुडगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली म्हणे, निष्ठा गजाननाच्या चरणी जडिली तेव्हापासून. समर्थाचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शेगावस जाणारा पुंडलिकाचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले, साधू चरण येणे धरले, तेच तिच्या करतील भले, निज कृपेने कल्याणा. पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतासे, ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थ ते. पुंडलिकाची बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तिने पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंगा आहे दोघांची, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तर निजवान, पुंडलिकासेही तारुण्य, यांची वारी विषय भान,
हीच आहे निसंशय परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नव्हाडी भोगण्या ही युक्ती केली वाटते या उभयंतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता. बायजाच्या धरण्या हाता काकी तरुण दोघीही. पुंडलिका आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नव्हता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला. भुलाई म्हणे बायजाशी तू का कारटी अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जाशी हे काही कळेना. अशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ. कोल्हा न राही उपोषित उसाची या फळामध्ये. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला. कारटे आमूच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐशी लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितपूज करते. एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या काराटीस सांगू अवघे महाराजास चाळे या बायजेची. संतासी अवघे करते ते सन्नितीचे चाहते. पोटा माझे कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तो ही चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थाच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करती तरी अंतर न द्यावी इजप्रती. दोघी मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भोले आपल्या पोरीसह लावू नको भलता दोष. ही बहीण भाऊ आहे तर मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला. ही ना आली करायाला संसारमुळे जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जगभरी. जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु केला. ही शरण आली आम्हाला. माझ्या जनाबाईला कोणी न आता छळावे. ऐसे समर्थाचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहीवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुडगावसे आला. पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करतात. ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो ठाई. भाऊ राजाराम कौर एक होता डॉक्टर. पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला. आणविले मोठ्या डॉक्टराला औषध पाणी करायला खामगावा माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधी पोटात दिली. विविध पोटीसी बांधिली. शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा ना उपयोग झाला. फोड वाढू लागला. वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शयवरी व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरे विचारायचा केला असे. आता हाच उपाय आठवावे. सद्गुरु पाय यावी न दुसरी सोय काही नसे राहिली. पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ. या लेकराचा वृद्धा अंत किमपी आता पाहू नको. अशी श्रोती विनवणी करू लागला क्षणोक्षणी. रात्र गेली उलटोनी सुमारे समय एकाचा. तमाने भरले अंबर रात्रीचा तो शब्द किर्र. कोल्हे हुकीने कांतार दणाणून गेले हो. तो एक दमनी आली. तट्ट्यावरी लागलेली गाडीच होती जुंपिली जोडी खिल्लाऱ्या बैलाची. कंठा माझी घागरमाळा वाजू लागल्या खळाखळा. मागे पुढे सोडीला होता पडदा दमनीस. दवाखान्याच्या दारापाशी दमनी आली निश्चयसी. डॉक्टर पाहता होता तिसी पडून आपल्या शयेवर. तो एक उतरला. ब्राह्मण दमनीच्या खाली भला. दार ठोठावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे. डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी. प्रश्न केला कुठून आपण आला ते ठाया. ब्राह्मण बोले त्याकरण माझे गजा नामाभिधान. तीर्थ अंगारा घेऊन शेगावहून आलो मी. डॉक्टर भाऊ कौराला जो का आहे फोड झाला. हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडासी. प्यावयासी दिले तीर्थ हे घ्या आपुल्या हातात. मी जातो आता परत वेळन मशी राहावया. तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण. ते शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला. परीनं पत्ता लागला. गाडीनं दिसली काऊन आला. भाऊ मनी घोटाळाला कशाचा ना चाले तर्क. फोडासा लाविता अंगारा तो तात्काळ फुटला खरा. येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते फोडातून. एक घटका गेल्यावर पू गेला निघून पार. पहा किती आहे जोर समर्थाच्या अंगाऱ्याचा. भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली. हळूहळू शक्ती आली. भाऊ झाला पूर्ववत. दर्शना गेला शेगावास. तो समर्था वैदले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास नुसताना चारा दिलास तू. हे सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून. हृदय आले उंच पडून त्या भाऊ कौराचे. त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन. लेकरासाठी धावून खामगावासा आला हो.
कवरे केले अन्नदान, त्या व्याधीचे निमित्त जाणं, अंतर्ज्ञानी असती पूर्ण श्री गजानन अवलिया. असो एकदा समर्थ स्वारी निगती झाली पंढरपुरी, त्या श्री चंद्रभागे तीरी विठ्ठलासी भेटावया. होती मंडळी बरोबर, दिवस वारीचा साचार, स्पेशल गाड्या वरचेवर जाऊ लागल्या पंढरीला. जगू आंबा पाटील हरी बापूना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो. त्या गावी माळावर आहे एक भुयार, येथे गोमाजी नामे साधूवर समाधिस्थ झालासे. झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत, म्हणून गावाचे नाव पडले नागझरी. हा गोमाजी बुवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावीच्या पाटील वंशा, म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला वंदून साचे. रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्याचा परिपाठ, या परिपाठे म्हणून नागझरीसी येऊन अग्निरथात बैसून निगते झाले पंढरीला. हरिपाटला बरोबरी समर्थाची होती स्वारी, बापूना आणि दुसरी माणसे 550. आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा, समुदाय वारकऱ्याचा येऊ लागला पंढरीसी. मेघ दाटले अंबरी, क्वचित कोटी भूमीवरी पर्जन्याची दृष्टी खरी होऊ लागली श्रुते हो. ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार, भरती येता सागर जेवी जाय उचंबलुनी. प्रदक्षिणेच्या रस्त्यावर टाळांची ती गर्दी खरी, जय जय रामकृष्ण हरी भक्त म्हणती उच्च स्वरे. शब्द कवनाचा कवनाला, न ये एका वयाला, ऐसा आनंदी आनंद चालला तो वानू गोठवर. नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर, सावता गोरा कुंभार, श्री तुकोबा देहूकर, सोपान मुक्त जनार्दन. या संतांच्या पालख्या पंढरीचा आल्या देखा, भक्तांनी उधळीला बुक्का आदर कराया कारणे. त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत, सुवास लागला घमघमीत गर्दी तुळशी फुलांची. श्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला, उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या. हा प्रदक्षिणेच्या वाटेवरी वाडा, चौफाळ्या शेजारी दर्शनाला भीड खरी झाली असे राऊळात. पोलिस हाताहातावरी उभे राहिले, रस्त्यावरी पथे चालले वारकरी भजन करीत हरीचे. एकादशीस साचार हरिपाटला बरोबर बापूंना विना इतर गेले दर्शना हरीच्या. बापूंना मागे राहिला, तो होता स्नानासी गेला, म्हणून त्याचे वेळ झाला. मंडळी गेली निघून, स्नान करून आला घरी तो, समजल्या ऐशा परी दर्शनासी गेली सारी आताच मंडळी विठ्ठलाच्या. मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून. हे तर रावळाच्या भोवती अमित गर्दी झाली, लोकांची मुंगीच वाट मिळेना तेथे. हा बापूंना केवी जाईल दर्शना, शिवाय गरिबी पदरात. बापूंना म्हणे मानसी, हे विठ्ठला ऋषिकेशी का रे निष्ठुर झालासी, मजला देई दर्शन. तू सावत्या माड्या कारण अरणे गेलास धावून, तेवी येई राऊळातून मज भेटाया पांडुरंगा. अरण होते 8 कोस, तैसे नव्हे येते खास, मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी. तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशिनात, मग का रे देवा माझं व्रत उपेक्षिले ए वेळी ऐसा बहुत धावा केला. शेवटी बापून हताश झाला, परत भिराडासे आला अस्तमानाचे समयास. मुख झाले होते म्लान, अवघ्या दिवसाचे उपोषण. बापूनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले, शरीर मात्र होते घरी. मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी याचे नाव ध्यास हो. बापूंनासे पाहून हसू लागले अवघे जण. हा बेटा अभागी पूर्ण कडून आला आपण, शेगावहून दर्शना पंढरीसे आला जाना. येथे येऊन खेळ नाना फिरला पाहत गावामध्ये, यांची दांभिक अवघी भक्ती, असं कशाचा श्रीपती. ऐन वेळेला राहती गई हजर दुर्दैवी. कोणी म्हणाले बापूनाला वेदांत आहे अवघाच आला, तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा राऊळात. त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत, वेदांत्याचे ऐसे मत दगडा माझे काय आहे. आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन, बापूनाचा नारायण वाटेल तेथे उभा असे. मग दुसरा म्हणाला, मग हा येथे कशाला आला, का शेगावी तयाला भेटला नसता ईश्वर. अहो हे वेदांती लोकात ज्ञान सांगती, शब्द चावटी हमेशा करीती, अनुभवाचा लेश नसे. सगुण उपासना झाल्या पूर्ण, मग होणार आहे ज्ञान. न आल्यासे लहानपण तरुणपणा येतो कसा, याचा उपहास तयाचा प्रत्येकाने केला साचा. अवघ्या पुढे एकट्याचा टिकावा लागावा कुठूनी, तो बापूंना बसला उपोषित, दातासी लावून दात. ते होते अवघे पाहत स्वामी निजल्या जागे होऊन, गरीबाचे साकडे साधूलाच एक पडे. संत संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान. समर्थ म्हणते बापूंना, दुःख नको करू म्हणा, ये तुला रुक्मिणी रमणा भेटवितो एकाडे. तो महाराज उभे राहिले, कटे हात ठेविले, पायाखाली जुळविले, समचरण दावावया. तुळशी फुलांच्या माळा कंठी, मूर्ती सावळी गोमटी. बापूंनाच्या पडली दृष्टी, शिर ठेविले पायावर. पुन्हा जो पाहीवरी समर्थ दिसले पहिल्या परी, तेने बापूंनाच्या अंतरी अति आनंद झाला. धोतर पांगोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला, तोच त्याने पाहिला समर्थ दर्शनात जाता राऊळात.
इतर म्हणाले, महाराज असं तसेच दर्शन आम्हास होऊ द्या आम्हा आहे असं पुनरपी श्रीच्या दर्शनाची. ऐसे एकदा भाषण बोलतच झाले. गजानन बापूंना सारखे आधी मन तुम्ही करा रे आपुले. ते तसे झाल्यावरी दर्शन घडविन निर्धारी. ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात, म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी मन तरीच पुढचे घडेल हे. पहा समर्थांनी बापूनाला विठ्ठल साक्षात दाखविला. कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे. संत आणि भगवंत एकरूप साक्षात. गुळाच्या त्या गोडीप्रत कैसे करावे निराळे. काला घेऊन अखेरी मंडळी फिरली माघारी. बापूनाच्या अंतरी दर्शन ते ठसावले. याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण. रसिक चतुर विद्वान संत सेवा न जाई वृधा. पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे, म्हणून नाव त्याने ठेविले नामदेव बालक असे. कवटे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा. तो वऱ्हाड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात. तेथे आषाढी द्वादशीशी मरी आली मुक्कामासी. त्या पंढरपूर क्षेत्रासी मग काय विचारता. प्रेता मागे चाले प्रेत पोलीस शिरती घरात. यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टराच्या हुकुमाने. वारकऱ्याला उडीती गाडी माझी बसविती. चंद्रभागेच्या पार करीती कुर्डुवाडी रस्त्याला. हा कवटे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी. ढाळ होती वरचेवरी उलटी मुळीच थांबेना. गोळे हातापायासी येऊ लागले बहुवशी. कोणी न जाई त्याचपाशी शुश्रूषा त्या करावया. पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणाप्रत. शेगावीचे समस्त लोक जाया निघाले. वाडा घटकेत मोकळा झाला. हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला. कोणी न येती उपयोगी. लोक सुखाची सोबती संकट काली अभेरीती. तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो. तो पाहून प्रकार श्री गजानन साधूवर म्हणाले, हा ओसरीवर निजला यास घेऊन चला. लोक म्हणते, गुरुराया हा बहुतेक मेला सदया. याच्या नादी लागता वाया संकट येईल आपण आते. 50 माणूस बरोबर आपल्या एधवा साचार. मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी. अशा स्थितीत ठाई थांबणे हे काही बरे नाही. चला जाऊ लवलाही चंद्रभागेच्या पलीकडे. तो महाराज म्हणते अवघ्याला, तुम्ही कैसे खुळावला. आपल्या देशबंधूला सोडिता हे बरे नव्हे. ऐसे बंधून जवळ गेले. वारकऱ्याच्या करा धरिले. त्यासी उठून बसविले आणि केले मधुरोत्तर. चाल बापा उठ आता जाऊ आपल्या वराडा प्रांता. वारकरी म्हणे, गुरुनाथा आता वराड कशाचे हो. समीप आला माझा अंत. जवळ नाही कोणी आवत. तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या, ऐसा भिवू नको. तुझे टळेले गंडा तर ऐसे वंदून ठेवीला कर. त्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली. वाटू लागली थोडी शक्ती. उभा राहिला त्वरित गती. संताने ज्या धरिले हाती त्या ते निज मने यमन नाही कैसा. घटकेत झाला पहिल्या परी. मंडळीच्या बरोबरी चंद्रभागेच्या पैलतीरी आला समर्था समवेत. आनंद झाला फार त्यासी. वंदी समर्थ चरणासी म्हणे, दयाळा काढिले म्हशी दाडेतून काळाच्या. ऐसा घडता चमत्कार. भक्त करती जय जयकार. आले कुर्डुवाडीवर निर्धास्तपणे सर्व ही. पंढरीची करुण वारी आले शेगाव प्रती सारी. मंडळी ती बरोबरी श्री गजानन स्वामीच्या. एक कर्मठ ब्राह्मण घ्याया आला दर्शन त्या शेगावा कारण श्री गजानन स्वामीचे. त्याने स्वामीची कीर्ती निजदिशी ऐकिली होती म्हणून आला दर्शनाप्रती फार लांबून त्या ठाया. सोवळे ओढे त्याचे अति. तो होता मध्वमती. खटू झाला परमचित्ती समर्थासी पाहता. व्यर्थ आलो म्हणे येथ या वेड्यासी. वदन्याप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी. सोवळे ओवळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले. अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय. तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत. पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी. त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला म्हणे खिन्न. आणू कसे जीवन श्वानमध्ये पडला हो. याला न कोणी उचलती. गांजा सदैव धुनकीती. या वेड्या ते वंदिताती. महाराज महाराज म्हणून जडो यांचे साधूपण. मला बुद्धी कोठून झाली याचे दर्शन घ्या का हे कळेना. त्याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या. येथे झाले तया ठाया जेथे होता ब्राह्मण. आणि म्हणाले त्याप्रत पूजा करावी. यथास्थित कुत्रे नाही झाले मृत. संशय उगा घेऊ नका. ते ऐकून रागावला निज समर्था बोलू लागला, अरे नाही वेडल मला. तुझ्या सम लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर. त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही न कोणी केला की. ऐसे ऐकता विप्राला समर्थाने जाब दिला, आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या समत ज्ञान नाही. परी खंतीन कळा तिळभर. पाणी आणाया घागर घेऊन चालावे सत्वर. माझ्या मागे विप्रवरा. ऐसी बोलून कुत्र्यापाशी येथे झाले पुण्यराशी. स्पर्शपदाचा करता त्याशी कुत्रे बसले उठून. तो पाहता चमत्कार. ब्राह्मण झाला निरुत्तर. म्हणे याचा अधिकार थोर आहे. देवापरी निव्यर्थ निंदा केली. योग्य त्यांना जाणली. ऐसे म्हणून घातली समर्थाच्या मिठी पाया.
माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा. वरदहस्ता ठेवा शिरा. मी अनंत अपराधी तूच 16 साचार एक आहेस भूमीवर करण्या जगाचा उद्धार. तुम्हा धाडिले ईश्वराने श्रोते त्याच दिवशी भली समराधना तेथे केली. कुशंका मनाची पार फिटली. लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपुल्या तो देशाव्रत. समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचितीत आली तया. स्वस्ती श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. भाविका लाभो सत्पथ हेची इच्छी दासगण. शुभम भवतु श्री हरिहरापरणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 18 अध्याय समाप्त.